नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता पंकज मस्त शॉपिंग करून आपल्या रूममध्ये आलेला असतो. आता देविका मात्र तिथेच रूममध्ये बसलेली असते. तेव्हा पंकज लागतो बेबी. त्याच वेळेस देविका मला लागते गप्पा बस काय आहे? तेव्हा पंकज लागतो बेबी अगं तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. हे बघ. आता पंकजने मात्र देविकासाठी छान अशी साडी आणलेली असते. आता मात्र ती साडी बघून देविका खूपच खुश होते आणि लागते बेबी माझ्यासाठी. तेव्हा पंकज लागतो तुझ्यासाठी नाही आणणार तर कुणासाठी? बघ बघ आवडली ना? आवडणारच, कारण बेबी ही साडी केवढ्याची तुला माहिती? तेव्हा देविका म्हणू लागते कितीची आहे पंकज? तेव्हा पंकज लागतो साडी 8,000ची आहे. आता मात्र देविका तर खूपच खुश होते, माझ्यासाठी एवढी भारीमधली साडी, वाव असे म्हणत आता लगेच ती साडी आपल्या अंगावरती टाकून बघते. तर खरंच तिला खूप साडी आवडलेली असते. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो फक्त एवढंच नाही आहे देविका, हे बघ तुझ्यासाठी सँडल आणलेत. आता मात्र 3,000चे सँडल असतात, तेही खूपच छान असतात. आता साडी आणि सँडल बघून देविका तर खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेस पंकज लागतो बेबी आणि माझ्यासाठी काय आणलंय बघायचं? हे बघ 13,000चा सूट आणलाय आणि 5,000चे शूज आणलेत, कसे आहेत बेबी? तेव्हा देविका लागतो वा पंकज, आणि गिफ्टचं काय केलं? तेव्हा पंकज लागतो घेतलं की महागडं गिफ्ट तिकडेच भेटलं बाजार तळावरती 500 रुपयाला. आता मात्र दोघेही हसू लागतात. त्याच वेळेस पंकज लागतो असं कसं पॅकिंग करून आणलंय ना, कोणाला संशय बी येणार नाही ते गिफ्ट काय आहे आणि कसं आहे. त्यामुळे बेबी आपलं मस्त फावलं ना. आता मस्त शॉपिंग झाली. आता उद्या पार्टीत मस्त हे छान शानदार कपडे घालून जायचे आणि एन्जॉय करायचं. तेव्हा देविका म्हणू लागते चालेल, पण पंकज मी अजून काहीतरी आणायला सांगितलं होतं, ते विसरलास का? तेव्हा पंकज लागतो असं कसं विसरेन, आणलंय की असे म्हणत आता लगेच टेबलवर जी पिशवी असते त्या पिशवीत पंकजने 2 वडापाव आणलेले असतात. आता मात्र लगेच तो देविकाकडे देतो. देविका पटकन त्या पिशवीतनं वडापाव बाहेर काढते. अरे बापरे बेबी, खूप दिवसापासून काही खाल्लं नाही रे मिठाचं, आणि त्यातलं त्यात वडापाव एक नंबर भारी. आता मी पटकन वडापाव खाऊन घेते असे म्हणत आता देविका पटकन एक वडापाव हातात घेते आणि खायला सुरुवात करणार. तेच दरवाजात कोणीतरी आलेलं असतं. दरवाजा वाजवतात. त्याच वेळेस देविका गडबडते. अरे बापरे बेबी, कोणीतरी आले वाटतं, आता काय करायचं? आता आता कुठेतरी लपव, हे पटकन लपव. आता पटकन क्वाटवरती सगळे कपडे वगैरे ठेवून त्यावरती ब्लँकेट टाकलं जातं आणि आता त्याच ब्लँकेट खाली कडेला इथे देविकाने वडापाव लपवलेले असतात. त्याच वेळेस आता पंकज दरवाजा उघडतो आणि बघतो जर सत्या आणि मीरा आलेले असतात. तेव्हा लगेच पंकज लागतो तुम्ही इकडे काय करतायत? इकडे कशाला आलात तुम्ही? तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे पुसक्या, आम्ही कसे दिसायलोत ना हे दाखवण्यासाठी इकडे आलोय. तेव्हा मीरा म्हणू लागते हो, एवढं छान सुंदर तयार होऊन तुम्ही मला इकडे घेऊन येणार होतात का? इकडे कशाला आणलं यांच्या रूममध्ये? तेव्हा देविका म्हणू लागते हो ना, इथे काय काम आहे तुमचं? त्यावर सत्या म्हणू लागतो काम तसं काही लय भारी नाही, पण थोडंसं महत्त्वाचंच आहे, त्यामुळे आलोय बबड्या. आणि त्यातल्या त्यात ना तुला एक विचारायचं होतं. तेवढ्यात आता सत्याला लगेच वडापावचा वास येऊ लागतो. आपला सत्या लगेच आता सत्यागिरी सुरू करतो आणि मग लागते रूममध्ये वडापाव आहे का? मला वडापावचा वास येतोय. तेव्हा पंकज लागते सत्या अरे काही काय बोलतो, रूममध्ये कसे वडापाव असणार? नाही नाही छे, वडापाव वगैरे काहीच नाही. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धूमकेतू, तुला वास येतोय का? तेव्हा मीरा म्हणू लागते वास तर मला बी यायलाय, पण कुठनं येत असेल? त्याच वेळेस आता लगेच सत्या इकडे तिकडे बघू लागतो. तेव्हा देविका म्हणू लागते नाही, रूममध्ये वडापाव वगैरे नाही, पण तुम्ही कशासाठी आलाय ते सांगाल का? तेव्हा सत्या म्हणू लागते गप्पा बसा, आलोय ना एका कामासाठी, सांगतोय ना, पण जरा मला शोध घेऊ द्या, थांबा. माझं ना खोटं कधीही सांगत नाही, मला वास येतोय आणि तो इथनंच कुठनं तरी येतोय असे म्हणत सत्या आता इकडे तिकडे ड्रावरवरती टेबलवरती सगळीकडे शोधाशोध सुरू करतो. तेव्हा पंकज लागते सत्या अरे नाही आहे म्हटलोय ना आम्ही, मग काय असे ढगात ना वडापाव पडणार आहे का? कसे येतील इथे? नाही आणले आम्ही, उगाच काहीतरी खोटं बोलू नको आणि शोधाशोध करू नको, ये इकडे. त्याच वेळेस सत्याचं लक्ष आता बेडवरती जे वडापाव लपवलेले असतात त्या वडापावकडे जातं. आता सत्या लगेच तिथे येतं आणि लागतो नाही येत, रूममध्ये वडापाव नाही आहेत, मग इथे काय दिसतंय? कागद तर तोच दिसतोय मला.
त्याच वेळेस आता पंकज मात्र डोक्याला हात लावतो. अरे बापरे, पकडलो. आता आपलं काही खरं नाही. आता अशी मान कापल्यासाठी सारखी गंमत झालेली असते पंकज आणि देविकाची. आता लगेच सत्या ते वडापाव बाहेर काढतो आणि म्हणतो, ए बाबड्या, अरे खरंच वडापाव आहे की गरमागरम. आणि कुणासाठी आणले होते? देविका तू? अगं तुझं व्रत आहे ना, तू वडापाव खात होती. निरुपा थांब, निरुपालाच सांगतो मी. तेव्हा देविकाने पंकज त्याला अडवतात. ए सत्या, अरे नको ना सांगू, तिने नाही खाल्ले वडापाव. तेव्हा देविका म्हणू लागते, खरंच मी नाही खाल्लं, नाही मोडलं मी व्रत, नको सांगू ना रे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, मग वडापाव कुणासाठी होते? तेव्हा पंकज लागतो, माझ्यासाठीच आणले होते मी. त्यावर सत्या म्हणू लागतो, दोन वडापाव? तेव्हा पंकज लागतो, हो मला खूप आवडतात. मी एक नाही, गेलं को 2-2 वडापाव खात असतो आणि म्हणूनच मी माझ्यासाठी आणले होते 2 वडापाव. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो का? त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, जाऊ दे धुमके, तू एक वडापाव खाऊन घे आणि मी एक खाऊन घेतो. आता पंकज आणि देविकाला धक्का बसतो. काय? त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, हो अरे खाऊ दे की, धुमके तू धर पकड. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, नाही नको, मला नाही खायचं आहे, तुम्ही खा. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धुमके तू अगं घे की, मी देतोय की प्रेमाने तुला, घे पटकन आणि खाऊन घे. आता मीरा मात्र एक वडापाव घेते आणि खायला सुरुवात करते. त्याच वेळेस पंकज लागते, सत्य मला देणार आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, तुला हवा आहे पंकज, तुला हवा आहे का वडापाव? हे घे, तुला मिरची घे, तुला आवडेल मिरची. आता देविका आणि पंकजला मात्र खूप राग आलेला असतो, कारण आता दोघांच्याही तोंडाला खूप पाणी सुटलेलं असतं ना. पण तरीही आता त्यांचे वडापाव सत्या आणि मीराने खायला सुरुवात केलेली असते. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, ए बाबड्या, हे घे, सगळ्या मिरच्या घे, तुझ्याजवळ ठेव, तुला आवडतील, राहू दे, आम्ही वडापाव संपवता. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो किती मस्त वडापाव आहे ना, पावही छान आहे आणि त्यातली चटणी वा वा वा, काय खमंग लागते. त्याच वेळेस इकडे आता देविका आणि पंकजची वाट लागलेली असते. दोघांनी खूप काय काय ठरवलेलं असतं, वडापाव खायचा, मस्त एन्जॉय करायचं, पण सगळं काही आता फिसकटलेलं असतं. दोघेही आता एकमेकांकडे रागाने बघत असतात. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, वा, एक नंबर भारी हा बबड्या, मस्त वडापाव होते हा, मस्त लागतायत खूप. तेव्हा पंकज लागते, काय फालतूगिरी चालली, आमच्याच रूममध्ये येऊन आमचे वडापाव हिसकावून खातायत, लाज नाही वाटत? आणि मुळात म्हणजे तुम्ही इकडे आलाच कशाला? नेमकं आमच्या रूममध्ये तुमचं काय काम आहे सांगाल का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, सांगतो बबड्या, सगळं काही सांगतो. हे बघ, ते काम सांगण्यासाठीच आम्ही इकडे आलोय की नाही. मग आता आधी वडापाव संपू तरी दे. आता लगेच इथे सत्य आणि मीराने वडापाव संपवलेले असतो. त्याच वेळेस सत्या पटकन धूमकेतूजवळ येतो, तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो, ए पंकज आणि देविका, सांगा बरं, आम्ही दोघे कसे दिसतोय? उद्या ना आम्ही रियाच्या पार्टीमध्ये हे कपडे घालून जाणार आहोत, छान वाटतोय ना आम्ही? कसं वाटतंय आमचे कपडे? तेव्हा लगेच आता देविका आणि पंकज दोघेही जोरजोरात हसू लागतात. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, सत्या, अगदी ते मंडप डेकोरेटर नसतात का, तसाच वाटतोय तू. त्यावर देविका म्हणू लागते, आणि मीरा, अगं ही साडी फक्त 200 रुपयाची असेल आणि ही असली साडी घालून तू पार्टी जाणार आहे? वा वा वा, तुमची लायकी दाखवली बरं का तुम्ही, असे म्हणत दोघे हसू लागतात. तेव्हा सत्या म्हणू लागते, ए गप्पा बसा, आमची लायकी काढतायत? अरे तुमची लायकी काय बघितली आम्ही, गुपचूप चोरून वडापाव रूममध्ये आणतात ना खायला. अरे वडापाव खाणं हे साध्या माणसांचं काम आहे. मस्त बाहेर टपरीवरती गरमागरम वडापाव खाण्याचा आस्वाद घेणं म्हणजे खूप वेगळा आनंद आहे, आणि तुम्ही असे चोरून वडापाव खाता? अरे लाज वाटते का तुम्हाला? तेव्हा पंकज लागते, गप्पा बाईस, आमच्याबद्दल नको बोलू, तुमचं बघ तुमचं, काय तर म्हणे हे असले कपडे घालून पार्टीत जाणारे, छी. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, आम्हाला नावं ठेवतायत? नाही, आमचे कपडे तर आम्हाला आवडतात, पण तुम्ही काय घालून जाणार आहे? तुम्ही बी असलेच कपडे घालणार ना? काय रे बबड्या, तू गार्डनमध्ये बसत होता ते कपडे घालून तेच घालशील की नाही? आणि देविका, तू तर काय एखादा ड्रेस घालशील? नाही नाही नाही, आता तुझं व्रत चालू आहे ना, आता तुला साधी सिंपल साडीच घालावी लागेल, दुसरं काय घालणार आहे? तेव्हा लगेच पंकज लागते, हे असले कपडे घालण्याची सवय असेल तुमच्यासारख्या लोकांना, आम्हाला नाही हा. आमचे कपडे एकदम रिजनेबल असतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो मग बबड्या, तू एक काम कर, तो गलीतला नाही का एक बाबू,
त्याच्याकडे ना मस्त 200 ते 250 रुपयापर्यंत छान भाडोत्री सूट भेटतो. तो सूट घे तुला आणि त्याच्याकडेच एखादी 150-200 वाली साडी घे तुझ्या या बबडीला. शोभून दिसताल तुम्ही. तेव्हा पंकज लागते कापाबाईस सांगितलं ना, हे असले कपडे आम्ही घालत नाही. आम्ही एकदम रिच कपडे घालतो. थांब तुला दाखवतोच, तुझी लायकी काय ना ते कळेल तुला, असे म्हणत आता पंकज पटकन त्या ब्लँकेट खाली जे कपडे लपवले असतात ना ते कपडे घेऊन आणि शूज घेऊन इकडे सत्यासमोर येतो. तेव्हा लगेच आता पंकज लागते, हे बघ 13,000चा सूट आहे हा, 13,000चा. कधी बघितलाय? नाचणारच बघितला. तुला काय माहिती सूट कसा असतो. आणि हे बघ, हे 5,000चे शूज आहेत. कधी बघायला तरी भेटले असतील का? नाही ना? मग बघ. आणि देविका तुझंही शॉपिंग दाखव या लोकांना. आता पटकन देविका आता आपली साडी आणि सँडल घेऊन येते आणि लागते, हे बघ मीरा, अगं बघतेस ना साडी, 8,000ची साडी. कधी या साडीवरनं नजरसुद्धा फिरवली नसेल. तुला काय भेटणार आहे 8,000ची साडी? तुझ्या आपल्या 150-200 रुपयाच्या सगळ्या साड्या. त्यावर लगेच आता सत्यम लागतो, रे बापरे, देविकासाठी एवढी भारी साडी, अजून काही आहे का? तेव्हा पंकज लागतो, देविका सँडल पण दाखव की. आता देविका लगेच आपले सँडल काढते आणि लागते, हे बघा 3,000चे सँडल आहेत, एकदम रिजनेबल, तुमच्यासारखे नाही आहे बिना क्वालिटीचे कपडे. तेव्हा लगेच आता सत्यम लागतो, वा 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 बबड्या, एक नंबर शॉपिंग केली हं, मस्त, चांगलंच गंडवलं आहे निरूपाला. आता मात्र देविका आणि पंकजला धक्का बसतो. दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा पंकज लागतो, हे सत्या उगाच काही बोलू नको. तेव्हा सत्या लागतो, हो नाही, निरूपाच्या पैशाची नाही आहे ही शॉपिंग, मग कुणाच्या पैशाची आहे? तू कामाला जातो बबड्या? नाही ना. आणि तुझी बबडी जाती का कुठे बाहेर कामाला? घरीच असते ना. मग एवढे पैसे आले कुठनं तुमच्याकडं? सांगा की, लवकरात लवकर सांगा. निरूपालाच गंडवलं आहे ना? निरूपाने 40,000 रुपये दिले आणि त्याचं गिफ्ट आणायचं सोडून तुम्ही शॉपिंग करत बसला. नाही नाही नाही, आता बास बबड्या, खरं खरं सांग, नाही तर तुझं काही खरं नाही आहे. पंकज मात्र घाबरतो आणि म्हणलं, ते सत्या, अरे म्हणजे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बबड्या खरं खरं सांगून टाक, मला समजा काय माहिती आहे, मी बघितलं आहे तुला शॉपिंग घरात आणताने. तेव्हा पंकज देविकाकडे बघू लागतो. पंकजला धक्का बसतो, खरंच तुम्हाला बघितलं आहे? तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो, जेव्हा तू हे गिफ्ट घेऊन घरी आला होता आणि गिफ्ट घरात ठेवून पुन्हा घराबाहेर पडला, आणि मग तू एवढी खरेदी करून जेव्हा घरात लपत छपत घुसत होता ना, तेव्हा मी किचनच्या खिडकीतनं तुला बघत होतो बबड्या, हो की नाही? आणि तुझ्या या देविका मॅडमने तुला ऑर्डर सांगितली होती वडापाव आणायची, तीही दरवाजाच्या बाहेरनं मी ऐकली होती. मला माहिती होतं देविकासाठीच होते ते वडापाव, हो की नाही देविका? आता मात्र दोघांनाही धक्का बसलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो जाऊ द्या मरू द्या, त्यांनी आणलेत ना त्यांच्यासाठी कपडे, जाऊ दे, द्या विषय सोडून, चला. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आपण सोडूनच देणार आहोत, पण एवढी सगळी खरेदी यांनी निरूपाला फसवून आणली, हे निरूपाला कळायला नको का? अरे बबड्या, किती दिवस त्या माऊलीला फसवणार आहे रे? अरे कधीतरी खरं बोलत जाय तिच्याबरोबर, तिला उल्लू बनवतोय. पण नाही हा, आता तुमचं हे सत्य घरच्यांसमोर यायलाच हवं. चला पटकन धूमकेतू, घे ते सगळ्या पिशव्या घे, चल यांची शॉपिंग दाखवूया आपण घरच्या सगळ्यांना. तेव्हा देविका आणि पंकज सत्याला अडवतात, ए सत्या असं नको ना करू रे, प्लीज सत्या असं नको करू, घरच्यांना सांगू नको. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो ऐका ना. त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, समद्यांना कळायलाच हवं, चला पटकन बाहेर. आता पंकज देविकांना काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस सत्या म्हणू लागते, ए बबड्या, आरडाओरडा करू नको, नाही तर समद्यांना या रूममध्ये बोलेल, चल पटकन हॉलमध्ये. असे म्हणत सत्या आता पंकजची कॉलर पकडतो आणि ओरडतच त्याला इकडे हॉलमध्ये घेऊन येतो. आता लगेच सत्या निरूपा बाप सगळ्यांना आवाज देऊन हॉलमध्ये बोलावतो. त्याच वेळेस सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात. तेव्हा लगेच आता पंकजचा गळा मात्र इथे सत्याने पकडलेला असतो. त्यावर सत्य म्हणते, आता तुझं सत्य सगळ्यांसमोर आणणार, या सत्यापासनं काय बी लपू शकत नाही तू. तेवढ्यात निरूपा येते आणि मला लागते, हे सत्या सोड द्याला, आणि काय चालू आहे सगळं? तेव्हा सत्या मला लागतो, निरूपा अगं मला नको विचारूस, तू तुझ्या बबड्याला विचार की, विचार त्याला. तेव्हा निरूपा मला लागते, गप्पा बाईस, मी तुला विचारते काय चालू, लवकरात लवकर सांग, काय तमाशा आहे हा? तेव्हा सत्या मला लागतो, निरूपा सांगतो की, समजा काही सांगतो, पण एकदा तुझ्या बबड्याने हे जे गिफ्ट आणले ना ते उघडून तरी बघ, नेमकं काय गिफ्ट आहे बघायला नको का? तेव्हा निरूपा मला लागते, सत्या जळतोस का? माझ्या बबड्यावरती जळतो ना?
एवढं भारीमधलं गिफ्ट आणलं त्यांनी म्हणून जळकी उठत असेल. म्हणूनच हे असले तमाशे घालतो ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरूपा अगं किती विश्वास ठेवशील तुझ्या या बबड्यावरती. अगं कधीतरी त्याच्यावरती विश्वास ठेवणं बंद कर आणि बघ ते गिफ्ट खोलून नेमकं काय आणलंय ते. त्याच वेळेस आता लगेच पंकजकडे निरूपा बघू लागते. पंकजचं तोंड वाकडं तिकडं झालेलं असतं, तो घाबरलेला असतो. निरूपाला मात्र डाऊट येतो, नक्कीच या बबड्याने काहीतरी घोळ घातलाय. देविकाही आता घाबरलेली असते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, निरूपा आधी गिफ्ट बघून घे आणि मग काय बोलायचं ते बोल, जा पटकन जा. आता तिथे टेबलवरती तो बॉक्स ठेवलेला असतो. आता निरूपा पटकन गिफ्ट उघडवण्यासाठी तिथे येते. तेव्हा पंकज लागतो, मम्मा अगं तू या सत्याचं ऐकते का? अगं त्याच्यावरती विश्वास ठेवू नको, माझ्यावर विश्वास ठेव मम्मा, खरंच खूप छान गिफ्ट आहे, नको फोडू ते. पण निरूपा आता ऐकायला तयार नसते. निरूपाने आता ते पॅक केलेलं गिफ्ट फोडलेलं असतं. आता मात्र त्यात एक सशाची डॉल आणलेली असते. आता मात्र निरूपा ती डॉल हातात घेते. आता सगळ्यांना धक्का बसतो, कारण पंकजने चांदीची भांडी आणली असं सगळ्यांना सांगितलेलं असतं ना. पण या फुसक्या पंकजने किती निरूपाला फसवलंय हे समद्यांसमोर आलेलं असतं. आता त्या डॉलखाली एक पर्स असते छोटीशी. आता निरूपा ती पर्स हातात घेते. आता मात्र सुधाकर भाऊ समद्यांना धक्का बसलेला असतो. त्यावर लगेच सत्य लागतो, निरूपा अगं बघितलं तुझं 37,500 गिफ्ट हे, कसं वाटलं निरूपा, मस्त आहे ना. तेव्हा निरूपाला मात्र खूपच राग येतो. निरूपा जोरदार दिशी ती डॉल आणि ती पर्स त्या बॉक्समध्ये फेकते आणि पंकज जवळ येते आणि लागते, पंकज अरे लाज नाही वाटत तुला मला फसवायला? असं तुम्हाला फसवू कसं शकतो पंकज? हे सगळं काय आहे? एवढं महागडं गिफ्ट आणलं होतं ना तू, मग यात ही डॉलर आणि पर्स कशी आली? पंकज खरं खरं बोला, खोटं बोलू नको. मी तर तुला 40,000 दिले होते ना, मग ते पैसे कुठे गेले? अरे तू काय आणलं हे सगळं, खरं सांग पंकज. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा अगं तुझ्या बबड्याने 40,000 खर्चवले. अगं त्याने पैसे खर्चले नाही असं नाही आहे, खर्च केलेत पण स्वतःवरती आणि स्वतःच्या बायकोवरती. थांब मी तुला दाखवतो पैसे कुठे खर्च झालेत. त्यावर लगेच आता सत्या पटकन पंकजचा सूट दाखवतो आणि मग तो, निरूपा हे बघ तुझ्या बबड्याचा, लाडक्या बबड्याचा सूट 15,000चा असेल हा कमीत कमी. आणि हे शूज हे असतील 5,000चे, हो की नाही बबड्या? बबड्या मात्र खाली मान घालून गप्प उभा असतो. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, एवढंच नाही हा, अजून देविका मॅडमसाठी पण शॉपिंग आहे, थांबा मी दाखवतो. हे बघा देविकाची साडी 8,000ची बरं का, एकदम रिजनेबल साडी, हो की नाही देविका? आणि अजून तिच्यासाठी सँडल पण आहेत 3,000चे. हे बघा हे मस्त सँडल आहेत ना देविका, खूप छान हा. आणि एवढंच नाही तर देविका मॅडमसाठी वडापावही आणले होते चोरून खाण्यासाठी. आता मात्र निरूपा रागानेच देविकाकडे बघू लागते. आता लगेच सत्य म्हणू लागतो, बघ बघ निरूपा, अगं तुझ्या बबड्यावरती एवढा विश्वास होता की नाही? अगं बघ मग तुझ्या बबड्याने तुलाच चुना लावलाय, बघतेस ना. आता निरूपाला मात्र खूपच राग आलेला असतो. तेव्हा निरूपा पंकजजवळ येते आणि लागते, पंकज अरे किती दिवस मला पाण्यात बघायला लावणार आहे तू, असं का वागतो पंकज, तुला कळत नाही का? अरे मी तुला गिफ्ट आणण्यासाठी ते पैसे एवढे विश्वासाने दिले आणि तू माझा विश्वासघात करतो पंकज, तुला ना मी माफ करणार नाही. तेव्हा पंकजला आता निरूपा आणखीन काही बोलणार, ते सत्य आता त्याकडे बघत असतो. सुधाकर भाऊंनाही आता देविका आणि पंकजचा खूपच राग आलेला असतो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बघ बघ निरूपा, तुझा फुसका भामटा पंकज कधी बी बदलणार नाही. तो नेहमी तुला फसवत आलाय आणि आज बी त्याने तुला फसवलंयच. तर त्यानंतर इथे आता पंकजलाही खूपच राग येतो. तेव्हा पटकन आता तो पंकज सूट हातात घेतो आणि अशा निरूपाच्या अंगावरती फेकतो आणि लागतो, मम्मा घे, काय करू मी सांग ना, काय चुकलं मामा माझं? अगं माझं टेटसच तसं आहे, मला ना असं रिच राहायला आवडतं, एकदम हायफाय लेवलचं आहे मी, मला असे साधे कपडे घालून कुठेही जायला आवडत नाही मम्मा. अगं तू 40,000 रुपये गिफ्टसाठी खरेदी करणार होती, मग तुझ्या लाडक्या बबड्यासाठी तू त्याला काहीच घेऊ शकत नाही का? सांग ना मम्मा. आता इथे पंकजने बरोबर निरूपाला घोळात घेतलेलं असतं. भामटी निरूपा तर काय केव्हाच फलटी मारते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकजने आता तो सूट निरूपाच्या अंगावरती फेकलेला असतो. आता मात्र निरूपाच्या डोक्याला अशी जखम झाल्यासारखं होतं. त्याच वेळेस आता सत्याला खूपच राग येतो. तेव्हा सत्या पटकन आता पंकजच्या कानाखाली ओढतो आणि लागतो, पंकज तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला दुखापत करण्याची? लांब राहायचा, तिला कसलाही त्रास द्यायचा नाही.
आता ही उलट्या डोक्याची निरूपा पंकजला काय बोलायचं तर सत्यावरतीच उलटते आणि सत्याजवळ येते आणि सत्याच्या कानाखाली ओढते आणि लागते, ए सत्या, तू जास्त शहाणपणा करू नको. हा प्रश्न माझ्या आणि पंकजमधला आहे, आमच्या मायलेकरांमधला. आम्ही बघून घेऊ, तुला काय करायचं आहे. आणि मुळात म्हणजे तू माझा पोरगा नाहीच आहे आणि मी तुझी आई नाही आहे. त्यामुळे इथून पुढे अशी चूक करू नको, मला आई म्हणायची. असे म्हणत निरूपा आता रूममध्ये निघून जाते. सत्याला वाईट वाटतं, पण धूमकेतू पुढे मात्र मोठा प्रश्न उभी राहिलेला असतो. यांनी एवढी सासूबाईंची बाजू घेतली तरी सासूबाईंना हे का आवडत नाही, मुलगा म्हणून त्यांना का स्वीकारत नाही, नेमकं यांचा भूतकाळ काय, हे का आईच्या प्रेमासाठी एवढे पोरके राहिलेत, यांना निरूपा का आईचं प्रेम देऊ शकत नाही, हे सगळं सत्य मला शोधून काढावंच लागेल. नेमकं यांच्या भूतकाळात काय घडलं होतं, लहानपणी काय चाललं, हे सगळं आता मीरा कसं शोधून काढणार आणि सत्य आणि निरूपाचं नेमकं काय नातं हे आपल्याला लवकरच समजणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.